राजकीय बातम्यांनी। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाचं रूपांतर हाणामारी, दोन्ही बाजूंना शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषा। जितेंद्र आव्हाडांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांचं आंदोलन, पोलिसांनी देशमुखांना ताब्यात घेतलं। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखांची एक तास चौकशी, तर नितीन देशमुख यांच्यावर ऋषिकेश टकलेकडून हल्ला। विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। पोलीस आणि जितेंद्र आव्हाडांची धरपकड, तर आव्हाडांनी पोलिसांची गाडी रोखून धरली। नितीन देशमुखांना ज्या गाडीतनं नेलं जात होतं त्या गाडीखाली आव्हाड शिरले। आव्हाडांना खाली खेचून घेत पोलिसांनी बाहेर काढलं आणि नितीन देशमुखांना घेऊन गेले। आमदार रोहित पवारांचं जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला समर्थन। रात्रीच्या सुमारास रोहित पवार आंदोलनस्थळी, तर आव्हाडांना येणाऱ्या धमकीवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, तर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। देशमुखांना भेटण्यासाठी आव्हाड आधी मरीन ड्राईव्ह, नंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले, मात्र दोन्ही ठिकाणी नितीन देशमुख नसल्याची माहिती। मीरा भाईंदरमध्ये आज राज ठाकरेंची सभा होणार। सभेचा टीझरही प्रदर्शित, तर काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानं तिथलं वातावरण चांगलंच तापलं होतं। राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता बैठक, तर मीरा भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करणार चर्चा। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर स्वागतच, तर आरोपाला आम्ही घाबरत नाही। राज ठाकरेंच्या दौऱ्यावर नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, तर आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीण दादांसोबत असा बॅनरवर उल्लेख। सभागृहात विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली, तर मी असंवैधानिक शब्द वापरणार, वडेट्टीवारांचं वक्तव्य। प्रवीण दरेकरांना भावी मुख्यमंत्री म्हणतो, विधान परिषदेमध्ये बोलताना हेमंत पाटलांचं वक्तव्य। तर भावीला काय मर्यादा आहेत का, पंकजा मुंडेंनी भावी मुख्यमंत्र्यांकडून भोगलंय, हेमंत पाटलांचं विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पश्चिम विदर्भातील आमदारांसोबत बैठक। बैठकीला अमरावती विभागातील सर्व भाजपच्या आमदारांची उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांकडून आमदारांसोबत संवाद। सर्व महिलांची नवीन दारूच्या दुकानांना विरोध केल्याची माहिती। दरम्यान सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर ड्रग्सच्या बाबतीत सरकारनं लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर नवीन पिढी अडचणीत येईल। ड्रग्स संदर्भात सुळेंनी लक्ष वेधलं। गिरणी कामगारांचा डेटा लीक झाल्याची भीती। आमदार विक्रमसिंग पाचपुत यांनी विधानसभेत मुद्दा मांडला, तर म्हाडा डेव्हलपर्सच्या नावानं गिरणी कामगारांना आणि वारसांना फोन आणि मेसेजेस येत असल्याचाही आरोप। चौकशीचीही मागणी। अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीमध्ये सुधारणा होणार। पत्रकारांसाठी नवीन सवलती सुद्धा लागू करण्याचा प्रस्ताव शासन पातळीवर विचाराधीन। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। पोलीस पत्नी एकता मंचचं आझाद मैदानात आंदोलन। मुंबई पोलीस दलातील पोलिसांना मुंबईत घराचं स्वप्न पाहता यावं, हक्काचं घर मिळावं अशी मागणी। तर पोलीस पत्नी एकता मंचच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंच्या संदर्भात भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आंदोलनात सहभागी, तर जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याचीही मागणी। रेल्वे प्रशासनाविरोधात सांगलीच्या वसगडेमध्ये शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर झोपून आंदोलन। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे मिरज रेल्वेवर परिणाम। 2018 साली भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचं व्याज देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी अभिषेक कदमचा जामीन रद्द। मात्र गुन्हा दाखल असलेल्या अभिषेकच्या पोलीस बहिणीचा सुद्धा जामीन रद्द करा, साक्षीच्या आईची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंकेंची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। तर हत्या कुणी केली या संदर्भात बाळा बांगर यांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचंही साळुंकेंना समजलं। दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलंय। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतल्याची माहिती। दीपक केदार यांच्या समोरच मृत महादेव मुंडेंच्या आईनं फोडला टाहो। परदेशी महिलेकडून 3.815 किलो क्रिस्टल मेथ जप्त, तर संशयित महिलेवर पाळत ठेवून पुणे डीआरआयची कारवाई। संबंधित महिला दिल्लीहून बेंगळुरूला बसनं प्रवास करत होती। मुंबईतील न्हावा शेवामध्ये 13.18 कोटी रुपयांच्या परदेशी मूळ सिगारेटची खेप जप्त। दरम्यान मुंबई डीआरआयची कारवाई। एकाला या प्रकरणी अटक। आरोपीला 14 दिवसांची सध्या न्यायालयीन कोठडी। ओला उबरच्या कार चालकांचा राज्यभरात संप। उबर कंपनीनं मनमानी दर रद्द करून सरकारी मीटरचे दर रद्द करा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हा संप सुरू। प्रवाशांना सध्या नाहक त्रास।
अकोल्यातल्या कृषी नगरामध्ये वर्चस्वाच्या लढाईतनं 2 गटात वाद, तलवारीसह बंदूक दाखवत 2 गट भिडले। राड्यामध्ये 8 जण जखमी। घटनास्थळी पोहोचत पोलिसांकडून एक जिवंत काडतूसही जप्त। अमरनाथ पालिकेमध्ये 2 गटात राडा, पार्किंगच्या टेंडरच्या वादातनं राडा झाल्याची माहिती। राड्यामध्ये 2 जण जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांनी 10 ते 12 जणांना घेतलं ताब्यात। पुण्यातल्या डेक्कन परिसरातील नदी पात्राजवळ तरुणीचा धिंगाणा। तरुणीनं मद्यप्राशन करत धिंगाणा घातल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांनी तरुणीला घटनास्थळावरून घेतलं ताब्यात। पुण्यातील वारजेमध्ये घरफोडी करायला आलेल्या चोराला रंगेहात पकडलं। पोलीस आल्याचं समजताच चोरट्यानं पळ काढला, मात्र चोरट्यांना पकडण्यात वारजे पोलिसांना यश। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये एका खासगी शाळेच्या संस्थाचालकाची विद्यार्थ्यांना मारहाण। संस्थाचालक मोहन माळींनी विद्यार्थ्यांना नाकातनं रक्त येईपर्यंत मारहाण केल्याची माहिती, तर निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। मालेगावातील 16 वर्षीय तरुणी अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट, तर आरोपीचं वकीलपत्र कोणत्याही वकिलानं घेऊ नये। वकीलपत्र घेणाऱ्यांना तुमच्या रोषाला सामोरं जावं लागेल। हिंदू जन आक्रोश मोर्चाचा इशारा। नवी मुंबईच्या सीवूड्समधील भाजप जनसंपर्क कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत। गुजरातचे आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांचं कार्यालय। मनसे कार्यकर्ते जाताच कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दार लावून घेतलं। एका दिवसात गुजराती पाटी मराठी करा, मनसे आक्रमक। नागपूरच्या लकडगंज परिसरातल्या वाईन शॉपमध्ये हाणामारी आणि तोडफोड। हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। तिघांवरही गुन्हा दाखल, तर एका अल्पवयीन आरोपीचा यामध्ये समावेश। बीडच्या खासगी कोचिंग क्लासेसमधील लैंगिक छळ प्रकरणातील 2 आरोपींना जामीन। विजय पवार आणि आरोपी प्रशांत खाटोकरला बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर। 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून दोघांवरही गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये 5 बोगस डॉक्टरांवर पालिका आरोग्य विभागाची कारवाई। संबंधित बोगस डॉक्टर अवैधपणे दवाखाना चालवत होत असल्याची माहिती। जळगावच्या चोपड्यातील बोरजिंटीमध्ये काळविटाची शिकार, तर वन विभागाकडून या दोघांना अटक। अटकेतील दोघांकडून काळविटाचे 2 शिंग, काळविटाचे शिजवलेले 2 किलो मांसही जप्त। उदयनराजे भोसलेंच्या नावानं चक्क बॉलिवूड अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न। माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील, त्यांना मदत करा, असं एक व्यक्ती फोनवरून उदयनराजेंच्या आवाजात सांगायचा। अली अमानत शेख असं खोटा फोन करणाऱ्याचं नाव। राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यासह अमरावती, यवतमाळमध्ये येलो अलर्ट, तर इतर ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी। कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ। 55 वर्षीय व्यक्तीला जीबीएसची लागण। खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू। नांदेडमधील महाडीबीटी पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणी लवकरच संपणार। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाई यांची माहिती। दरम्यान योजनेअंतर्गत 12,000 शेतकऱ्यांची निवड। पनवेलमध्ये मालमत्ता करावरील शास्तीमध्ये भरीव सवलत जाहीर, तर 600 कोटीपेक्षा अधिकच्या आर्थिक भूर्दंडातनं पनवेलकरांची यातनं सुटका। तर विक्रांत पाटील आणि प्रशांत ठाकूर यांनी सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता। पालघरच्या कासा हद्दीमध्ये मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा मेसेज व्हायरल, तर सोशल मीडियावर व्हायरल मेसेज खोटा असल्याची पोलिसांची माहिती। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालघर पोलीस अधीक्षक यतीन देशमुखांचे आवाहन। गरोदर तसंच प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद, तर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना। गरोदर महिलांना जिन्यावरून उचलून घेऊन नेण्याची वेळ। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या शेटफळ ते चिकलठाण या रस्त्याची दुरावस्था। वाहन चालकांना नाहक त्रास, अपघाताचाही धोका वाढला। तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून मीरा भाईंदरला सन्मान। राष्ट्रपतींकडून प्रथम नामांकन पत्र। मीरा भाईंदर पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी पत्र स्वीकारलं। गडचिरोली जिल्ह्यातल्या मुंगी गुडाम या ठिकाणी नाव मूलभूत सुविधांपासून हे गाव वंचित, तर नदी नाले ओसांडून वाहत असताना या ठिकाणी नागरिकांचे हाल। पुलाच्या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारचं मात्र दुर्लक्ष। कारवाई करताना पोलीस आता वैयक्तिक मोबाईलचा वापर करू शकणार नाहीत। मोबाईलवर फोटो काढून चलान केल्यास आता वाहतूक पोलिसांवर कारवाई होणार, पोलीस विभागाचा निर्णय। रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्येवर वंचितचं आंदोलन, तर भांडूप या ठिकाणी खड्ड्यांचं पूजन करत फुलं टाकून निषेध व्यक्त। कंत्राटदाराच्या कामावर यामुळे ताशेरे। पालिकेनं लवकरात लवकर खड्ड्यांवर उपाय करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। वंचितच्या मुंबई अध्यक्ष स्नेहल सोहनी यांचा इशारा।